नमस्कार मित्रांनो. सेबीनं म्युच्युअल फंडच्या KYC प्रोसेसमध्ये मोठे बदल केलेले आहेत. खूप मोठे चेंजेस केलेले आहेत. ते मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचे होते. जर तुमची KYC प्रॉपर अपडेटेड नसेल, तुम्ही KYC प्रॉपरली केला नसेल आधी, तर तुमचे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट होऊ शकतात. तुमची SIP बंद होऊ शकते, SIP रिजेक्ट होऊ शकते. तुम्हाला पैसेही विड्रॉल करता येत नाहीत. असेही प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत. त्याच्यामुळे प्रॉपरली तुम्ही KYC करून घ्या. काही मदत लागली तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता KYC रूल एक सांगतो तुम्हाला, मला जो माहिती आहे तो. नॉमिनीचा KYC रूल सेबीने पहिला चेंज केलेला आहे. नॉमिनी अपडेट करताना पहिला आपण नॉमिनीचं नाव, त्याच्यानंतर नॉमिनीचं रिलेशनशिप, नॉमिनीचं आधार कार्ड, पॅन कार्ड, नॉमिनीचा ॲड्रेस, त्याचा मेल ID, मोबाईल नंबर, त्याची कंट्री, ऑल दिस थिंग्स आपल्याला KYC फॉर्ममध्ये भरावे लागत होते. बट ही खूप मोठी लेंदी प्रोसेस होती. ती आता सेबीने कमी केलेली आहे, कॉम्प्रेस केलेली आहे. आता नॉमिनी जर आपल्याला अपडेट करायचं असेल तर नॉमिनीचे फक्त नेम आणि त्याचं रिलेशनशिप फक्त आपल्याला अपडेट करावं लागेल. ही लेंदी प्रोसेस कमी केल्यामुळे सेबीनं आपल्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. KYC प्रोसेस कमी कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही प्रोसेस मला खूप आवडलेली आहे. आणि तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटते आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. गुड की बॅड, ह्या व्हिडिओला कमेंट करा, गुड की बॅड. ठीक आहे, तुमचं ओपिनियन तुम्ही मला सांगू शकता. पण मला ही प्रोसेस खूप आवडली आहे. काही लोकांना ही प्रोसेस आवडली नाही, त्यांना ओल्ड प्रोसेस आवडती आहे. मला ही खूप आवडलेली प्रोसेस आहे. फक्त नॉमिनी नेम आणि रिलेशनशिप फक्त फिलअप करा आणि त्याचं पर्सेंटेज, नॉमिनीला किती तुम्हाला पर्सेंटेज शेअर करायचं आहे तेवढंच फिलअप करा, हे सेबीनं सांगितलेलं आहे. आणि ही प्रोसेस मला खूप आवडलेली आहे. ठीक आहे, अजून एक तुम्हाला अपडेट देतो की जोपर्यंत नॉमिनी नाही, जोपर्यंत इन्व्हेस्टर, जोपर्यंत तो डेट होत नाही त्याची, तोपर्यंत ते नॉमिनीला पैसे ट्रान्सफर होत नाहीत. आणि सेबी 6 महिने वेट करेल की बाबा ह्या म्युच्युअल फंडच्या स्कीममधून किंवा पोर्टफोलिओमधून ट्रान्झॅक्शन का होत नाही आहेत. तर वेट करून तुम्हाला त्या नॉमिनीला तो स्वतःहून कॉन्टॅक्ट करेल सेबी, की बाबा काय प्रॉब्लेम आहेत वगैरे विचारपूस करेल. आणि जर डेट झाली असेल तर तुमच्याकडून ती अपडेट घेऊन ते पैसे तुमच्या नावावर ट्रान्सफर करतील ते सेबी. आणि त्याच्यानंतर काय आहे की ती प्रोसेस कशी आहे ना, पैसे ट्रान्सफर करायची, ते खुद तुम्हाला सेबी सांगेल की बाबा अशी अशी प्रोसेस आहे आणि हे पैसे तुमच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. आणि ते प्रोसेस तुम्ही करून घ्या आणि पैसे तुमच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. आणि तुम्ही ते SIP कंटिन्यू करू शकता किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे आता पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहील. ही मला तुम्हाला अपडेट सांगायची होती. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्स हवे असतील तर तुम्ही मला ॲज सून ॲज पॉसिबल कॉन्टॅक्ट करू शकता. माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता त्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात मला खूप आनंद होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.